पवित्र पोर्टलवर एक खूप मोठा अपडेट आलाय. जर तुम्ही शिक्षक भरतीसाठी अर्ज करत असाल तर हा बदल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्राधान्यक्रम लॉक करण्याच्या नियमात एक असा बदल झालाय जो थेट तुमच्या अर्जावर परिणाम करू शकतो. चला, तोच नेमका काय आहे ते पटकन समजून घेऊया. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रात शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत असाल तर जरा लक्ष द्या, कारण एका सरकारी निर्णयामुळे अर्ज करण्याचं सगळं गणितच बदलून गेलं आहे. चला, आपण हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आधी काय नियम होता, आता त्यात काय बदललाय, दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया जुन्या नियमापासून. म्हणजे आत्तापर्यंत नक्की काय पद्धत होती हे आधी समजून घेऊया. तर बघा, आधीची सिस्टम खूप सरळ होती. मुलाखतीशिवाय ज्या जागा होत्या त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त 50 प्रेफरन्स देऊ शकत होता, आणि मुलाखतीसह जागांसाठी त्यासाठी पण वेगळे 50. म्हणजे दोन्हीसाठी 50-50चा कोटा होता, अगदी स्पष्ट. तर ही होती जुनी गोष्ट. आता वळूया नव्या नियमाकडे. सरकारने एक नवीन शुद्धीपत्रक काढलंय आणि त्यानेच सगळं चित्र बदललं आहे. आता हे शासन शुद्धीपत्रक म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ऑफिशियल सरकारी डॉक्युमेंट असतो. 2 एप्रिल 2024ला हा जारी झालाय. याचा अर्थ आधीच्या नियमात एक अधिकृत बदल करण्यात आलाय. त्यामुळे ही माहिती एकदम पक्की आहे. पण एक मिनिट, इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या. हा जो बदल आहे ना, तो सगळ्यांना लागू होत नाहीये. तो फक्त आणि फक्त मुलाखतीशिवाय, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू या प्रक्रियेसाठी आहे. आणि तो बदल आहे हा. आता मुलाखतीशिवाय पदांसाठीची मर्यादा 50 वरून थेट 100 करण्यात आली आहे. हो, अगदी दुप्पट. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की मग मुलाखतीसह जागांचं काय? तर त्यामध्ये कोणताही बदल नाही. ती मर्यादा पूर्वीसारखीच 50 वर कायम आहे. म्हणजे तिथे गोंधळ नको व्हायला. चला तर आता दोन्ही नियम समोरासमोर ठेवून बघूया, म्हणजे फरक अगदी स्पष्टपणे कळेल. हे बघा, डाव्या बाजूला जुना नियम, दोन्हीसाठी 50-50, आणि उजव्या बाजूला नवीन नियम, मुलाखतीशिवायसाठी थेट 100, पण मुलाखतीसहसाठी 50च. फरक अगदी स्पष्ट दिसतोय, नाही का? बरं, हे आकडे वगैरे ठीक आहे, पण या सगळ्याचा आपल्यासारख्या उमेदवारांवर काय परिणाम होणार? याचा नक्की अर्थ काय आहे? याचा परिणाम खूप मोठा आहे. सगळ्यात पहिला म्हणजे तुमच्याकडे आता दुप्पट पर्याय आहेत, खास करून मुलाखतीशिवाय जागांसाठी. म्हणजे तुम्ही जास्त शाळांमध्ये अर्ज करू शकता, तुमची संधी वाढते. पण याचा दुसरा अर्थ असा आहे की आता तुम्हाला तुमची 100 प्राधान्यक्रमांची लिस्ट खूप विचारपूर्वक बनवावी लागेल. तुमची स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. म्हणजे या सगळ्या बदलाचा एकच महत्त्वाचा मुद्दा आहे: मुलाखतीशिवाय पदांसाठी अर्ज करणाऱ्यांना आता जास्त स्वातंत्र्य आणि निवडीची मोठी संधी मिळाली आहे. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर मग आता प्रश्न हा आहे की या वाढलेल्या 100 पर्यायांमुळे अर्ज करण्याची रणनीती कशी असेल, याचा कसा फायदा करून घेता येईल यावर विचार करायला